नमस्कार. वास्तू या सदरात मी परी तेलंग आपलं स्वागत करते. आपलं घर लहान असो वा मोठं, आपण त्याची तितकीच काळजी घेतो. आणि कसं आहे, मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये छोटं घर मिळणं देखील फार मुश्किल झाले. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला बरीच लोक वन रूम किचनचा ऑप्शन घेताना आपल्याला दिसतात. पण आता वन रूम किचन आहे, घर छोटं आहे, पण तरी देखील आपल्याला वास्तुशास्त्राशी सांगड मात्र घालायची. मग हे समीकरण कसं काय जुळावं, या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्या सोबत आहेत वास्तुशास्त्र विशारद स्मृती पांचाळ. नमस्कार. नमस्कार. वास्तूमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. आता मुंबईमध्ये घर मिळणं इतकं मुश्किल आहे की आपल्याला जिथे जागा मिळते तिथे आपण घर मिळेल त्या रेटमध्ये आपण घेतो. मग जर घर छोटं असेल किंवा जागा छोटी असेल तर अशा वेळेला वास्तुशास्त्र कसं काय आपल्याला मदत करू शकतं? आपलं घर जे असतं म्हणजे तन मनाला जोपासणारं आपलं घरकुल हे आपल्या आईप्रमाणे असतं. त्याचं आणि आपलं एक वेगळ्याच प्रकारचं नातं निर्माण झालेलं असतं. त्यामुळे हे घरही आपल्याला वास्तुशास्त्राच्या मदतीने नक्कीच सुवास्तू बनवता येतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्राची मदत घ्यायची ठरली तर काही वेळेला लोक विचारतात, आमचं अगदी लहान घर आहे, वन रूम किचन आहे, किंवा अगदी काही लोक सांगतात की आमचं वन रूमच आहे, आम्ही वास्तुशास्त्राचा तिथे कसा उपयोग करू शकू, तुम्ही ज्या प्लेसिंग सांगता त्या कशा शक्य होतील. वास्तुशास्त्र जे आहे हे 8 दिशांवर, दश दिशांपैकी उध्व आणि अधर आपण वापरत नाही, मात्र उरलेल्या 8 दिशा ज्या असतात ह्या वापरल्या जातात वास्तुशास्त्रामध्ये. जेव्हा तुम्ही तुमच्या घराला 4 भिंती जिकडे उभ्या राहतात तिथे जर तुम्ही मध्यभागी होकायंत्र ठेवलं किंवा कंपास ठेवलात तर तिथे तुम्हाला नक्कीच 8 दिशा ज्या आहेत ह्या मिळताना दिसत असतात. 8 दिशा ज्या आहेत यांच्यावरती पंचतत्वांचा अंमल असतो. म्हणजे प्रत्येक दिशा जी आहे या प्रत्येक दिशावरती एक तत्व जे आहे त्याचा अंमल राहतो. तर या दिशांच्या तत्वांप्रमाणे जर आपण योग्य मांडणी केली तर आपलं लहानसं घरकुलही जे आपलं छोटूसं घरटं आहे तेही अतिशय सुखसमृद्धीने आपण तिथे नांदू शकतो. त्याचा आपल्याला वापर करावा लागेल. काही वेळेला काय होतं की काही व्यक्ती म्हणतात की आता नवरा बायको आणि त्यांचा मुलगा अगदी लग्नाला आलेला असतो आणि अशा वेळेला तिथे एखादी बेडरूम कशी करायची किंवा अगदी 10 बाय 10चे जर रूम असेल तर तिथे बेडरूमसाठी कसा वापर करायचा असा लोकांचा प्रश्न असतो. कारण एक लहानशी जर रूम असेल तर तिथेच गॅसचा ओटा असतो, गॅसची शेगडी असते, बाजूला लहानशी तिकडे एक बाथरूम असतं आणि तिथेच बैठकीची जागा असते. तर अशा वेळेला वास्तुशास्त्राचा उपयोग करून तीही जागा आपण त्या नियमांप्रमाणे वापरात आणू शकतो. सर्वसाधारणपणे वास्तुशास्त्राचा नियम असा आहे की प्रवेशद्वारामधून गॅसची शेगडी किंवा किचनचा पार्ट जो आहे हा दिसता कामा नये. याचं कारण असं आहे की अशा वास्तूंमध्ये पैसा जो आहे हा टिकत नाही. म्हणजे आवक त्याला कितीही असेल तरी जावक त्याला तेवढीच जास्त असते. अशा वेळेला सर्वसाधारणपणे तुमच्या त्या रूमचा एखादा आग्नेय कोपरा असेल तर तो तुम्ही त्या प्लॅटफॉर्मसाठी निवडावा. तिथे तुम्ही गॅसचा स्टोव्ह जर ठेवलेला असेल तर तो गॅसचा स्टोव्ह आपल्या प्रवेशद्वारातून दिसणार नाही याची आपल्याला योग्य काळजी घ्यावी लागते. एखादं फोल्डिंग पार्टिशन तुम्ही तिथे करू शकता. त्याचबरोबर एखादे जाडे कर्टन्सही तिथे लावू शकता की ज्यायोगे प्रवेशद्वारामधून किचनचा पार्ट जो आहे हा तुम्हाला दिसणार नाही. तिथे अतिशय प्रभावशाली एक्झॉस्ट फॅनची आपल्याला मांडणी करणं अतिशय आवश्यक असतं. कारण वन रूम किचन किंवा एक लहानशी रूम असेल तिथे स्वयंपाक केला जातो, त्यामुळे तिथे एक प्रकारचे ते तळलेले पदार्थ किंवा जेवण जे बनवलेलं असतं त्या प्रकारच्या तिथे जे वास जे असतात ते भरून राहिले जातात. आणि रात्रीच्या झोपण्याच्या वेळी आपल्याला एक रिलॅक्सेशनसाठी एक आल्हाददायक वातावरणाची निर्मिती असणं अतिशय आवश्यक असतं. अशा वेळेला तुम्ही तिथे एअर फ्रेशनरचा वापर करू शकता. आणि जरी झोपण्यासाठी ती एकच रूम असली तरीही तिचा वापर योग्य रीतीने होणं अतिशय आवश्यक असतं. ते त्या तिथे राहणारं जे जोडपं असतं, कुटुंब असतं, यांच्या रिलेशनशिपसाठी ते निश्चितच फायदा करून देऊ शकतं. त्याच्यासाठी सर्वसाधारणपणे त्यांनी काय करावं की तिथे जे जोडपं राहत असेल त्यांनी त्यांच्या ज्या रोमॅन्स डिरेक्शन येतात तिथे त्यांचा हेड पॉईंट करून झोपावं. आता त्या लहानशा खोलीमध्ये नैऋत्य कोपरा आपल्याला नक्कीच मिळू शकतो. तिथे त्या फॅमिलीचा हसरा फोटोग्राफ जो असेल तिथे त्यांनी रेड माउंटिंग आणि गोल्डन फ्रेममध्ये लावावा, ज्यायोगे कुटुंबातील सदस्य जे आहेत यांच्यामध्ये प्रेम भावना जी आहे ही नक्कीच निर्माण होऊ शकेल. ज्या लहानग्या घरात राहणाऱ्या व्यक्तींची मोठ्या घराची जो मनीषा असेल किंवा त्यांना आपलं मोठं घर अजून व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी तिथली ईशान्य वॉल जी आहे किंवा ईशान्येची भिंत जी आहे ही निवडावी.
तिथे एखाद्या चांगल्या प्रवेशद्वाराचा फोटोग्राफ, म्हणजे एखाद्या अलंकारिक जे प्रवेशद्वार आपण म्हणू शकतो, अशा प्रवेशद्वाराचा फोटोग्राफ जो आहे तिथे रेड माउंटिंग आणि गोल्डन फ्रेममध्ये लावावा आणि त्याचबरोबर तिथे 8 S4 ऑस्टिन क्रिस्टल लावावेत, ज्यायोगे तुमच्या मोठ्या घराचं स्वप्न जे आहे हे तुम्ही लवकरात लवकर साकार करू शकाल. लहानच्या घरामध्ये आपल्याला ईशान्येचा कोपराही मिळतो, तिथे ते देवघर लावू शकतात. मुलांना जर अभ्यास करायला जागा हवी असेल तर तो कोपरा त्याच्यासाठी ते निवडू शकतात. जर मुलांना कुठेही अभ्यास करायला बसायला जर जागा मिळाली नाही तरी ते कुठेही बसून अभ्यास करू शकतात, मात्र त्यांनी त्यांचं फेसिंग जे आहे हे ईशान्येला ठेवलं तर त्यांची आकलन शक्ती जी आहे ही वाढीला लागण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. आता लहानशा घरामध्ये फर्निचरची मांडणी ही तितकीच महत्त्वाची असते. अगदी. तर अशा घरांमध्ये त्यांनी आटोपशीर फर्निचर ठेवणं अतिशय आवश्यक असतं. सर्वसाधारणपणे अशा घरांमध्ये सोफा कम बेड वापरले जातात, मात्र वास्तुशास्त्राच्या नियमांप्रमाणे जर नवरा बायको असतील तर त्यांनी सोफा कम बेड वापरू नये. इतर वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुलांसाठी तुम्ही सोफा कम बेड वापरू शकता, मात्र पती पत्नी जे आहेत त्यांच्यामध्ये 2 वेगळे वेगळे बेड जे आहेत हे सेपरेशन दर्शवत असतात. त्यामुळे त्यांचे वादविवाद जे असतात हे उग्ररूप धारण करण्याची शक्यता असते. असं एखादी मोठी गादीचा तिथे वापर करावा. तिथे झोपताना नवरा बायकोनी सर्वसाधारणपणे एकच ब्लँकेटचा वापर करावा. सॉफ्ट लाईट, सुबक फर्निचर आणि थोडकंच फर्निचर मात्र वास्तुशास्त्राच्या नियमांप्रमाणे जर वापरलं तर हे वन रूम किचन आहे किंवा अगदी वन रूम जी आहे तेही तुमच्या आयुष्यामध्ये नंदनवन जे आहे हे निश्चितच फुलवू शकतं. बरं, इतकी सुंदर माहिती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.